हे आमचे आहेत मोठे बाबा प्रभाकर पाटील शेंडे आणि प्रभाकर पाटील शेंडे एक आपणास सर्वांना महादेवाचं एक सुंदर असं गाणं म्हणून दाखवणार आहे. तरी आपण शांत चित्ताने ऐकावे अशी मी तुम्हा सर्वांना विनंती करतो. तरी आमचे मोठे बाबा प्रभाकर पाटील शेंडे आपण एक असं सुंदर असं गाणं म्हणावं ही आपणास विनंती करतो. तरी आपण आपलं सुंदर असं महादेवाचं गाणं सुरू करावं. आला लढू नको माये आणि किरजाव माये, तू लढू नको माये, लढू नको माये, आत्मा उपाशी जाये, गिरजा माये आत्मा उपाशी जाये. हनन काच्या लेकरा आता हो, आणि आवाजवाल्या दादा गा आणले उसलाडे केला धर्म काय, आन आड नाही आला शेजीबाई, आन बोलते दुरून काहून देवा, आन घरात अंधार पती काय, आन गेले सवंजला या रिंगण्या कुपामंदी, जाऊन सनेशी बसला गाया महादेवा, जाऊन सनेशी बसला गिरजा पार्वती हर महादेव. मित्रांनो, प्रभाकर पाटील जे शेंडे आहेत त्यांनी आता एक सुंदर असं महादेवाचं गाणं म्हटलं आणि त्याच्यानंतर आमचं इजासन हे गाव आहे. या गावामध्ये प्रभाकर पाटील धनकसार हा एक व्यक्ती राहत होता. तो पण सुंदर महादेवाचे गाणे पण म्हणत होता. काही कारणास्तव तो बिमार असल्याकारणाने सध्या प्रभाकर पाटील धनकसार हे गाणं म्हणत नसून आमचे मोठे बाबा आहेत ते प्रभाकर पाटील शेंडे ते सध्या घेऊन आलेले आहेत आणि त्यांचा जो भाजीपाल्याचा व्यवसाय आहे ते नेहमीच भाजीपाल्याचा व्यवसाय करतात. आणि आमचं इजासन, गोडगाव, परसोडा हे जे 2-4 गावं आहेत ते करून आपल्या जीवनाचा, आपल्या संसाराचा जो गाडा आहे तो संसाराचा गाडा हाकतात. तरी पुन्हा आमचे जे मोठे बाबा आहेत प्रभाकर पाटील शेंडे हे आहेत खरं खास साखरा तालुका वणी आणि जिल्हा यवतमाळ येथील. तरी मोठ्या बाबांना पुन्हा एखादं गाणं म्हणावं अशी मी विनंती करतो. तरी मोठे बाबा तुम्ही एखादं सुंदर असं महादेवाचं गाणं पुन्हा एकदा म्हणा. अन गिरजाबाची साडी अन देवा गामया, मोजून भरली ससवाशर पाशी देवा, अन नाजूक कंबर चिन्या काय, अन पडल्या 100 पायामध्ये, अन बिचऱ्याचा गोर पायामध्ये, अन जुडव्याचा जनकार डोक्यावर, अन नेताची चुंबर चुंबीवर, अन तांब्याची गागर हातामध्ये, अन बांगडी बिलर गा, अशी नारस सुंदर टाकला घऱ्या हर.